पाकसिद्धीमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आज मी बनवणार आहे चमचमीत असं भरलं वांगं. तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. त्यासाठी आपण इथे वांगी घेतलेली आहेत आणि वांगी अशा पद्धतीने कट करायची, त्याचे 4 फोडी करायचे आणि देठ कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, खिसलेलं खोबरं अर्धी वाटी, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे. त्यानंतर हा घरगुती मसाला आहे, घरी बनवलेला मसाला आहे हा. मीठ, जिरं, मोहरी, हळद. आता आपण शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे. जास्त बारीक नाही करायचा कूट, ओबडधोबड करायचा आहे. आता हा कूट एका डिशमध्ये काढून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खिसलेलं खोबरं, छोटा आल्याचा तुकडा आणि लसूण, त्यानंतर कोथिंबीर, जिरं, 1 चमचा मसाला, 1 चमचा मीठ. आता हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे. तो मसाला काढून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि हाताच्या साहाय्याने असा एक जीव करून घ्यायचा आहे आणि वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. असा जास्त भरायचा आहे मसाला वांग्यांमध्ये. अशा प्रकारे मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत. आता गॅसवरती आपण कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, हळद, आणि तेलामध्ये आता वांगी सोडून घ्यायचे सर्व. तर वांगी तेलामध्ये परतून घ्यायचे 2 मिनटं. तर झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी वांग्यांवरती. तर 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊयात. वांग्यांचा कलर बदललेला आहे आपल्या. आता उरलेला मसाला वांग्यांवरती टाकून घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं हा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. किती छान कलर आलाय बघा. आता परत 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे वांग्यांवरती. झाकण काढायचं आहे आता. 5 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा परतायचा आहे मसाला. आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला भाजी पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडं जास्त ओतायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर आपलं वांगं शिजून तयार होईल. झाकण असं अर्धवट ठेवायचं आहे, पूर्ण झाकण नाही ठेवायचं, कारण त्याची पूर्ण झाकण ठेवलं तर तरी जाते. अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.